हे फक्त आज व्लॉग आहे म्हणून, नाही तर मला स्वतःला करायला लागतं. किती खोटं. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आता आज ना असा मागणं बोलून व्लॉग असणार आहे, म्हणजे पूर्ण व्लॉगमध्ये मोस्टली मी व्हॉइस ओव्हर करणार आहे, कारण मला समोरून बोलायला जमलंच नाही. व्लॉग तर सुरू करायचा होता, पण आज वीकेंड असला तरी रोशनला ऑफिसचं जरा काम होतं, त्याची मीटिंग सुरू होती आणि त्याच्यामुळे मग मला बोलता येत नव्हतं समोरनं, आणि मला माझा व्लॉग पण सुरू करायचा होता. म्हणजे ठीक आहे, आपण असं करूया आज की जे काही आहे ते शूट करू आणि मागणं मग आपण व्हॉइस ओव्हर देऊ. तर सकाळी मग आपलं नॉर्मल असं रुटीन होतं. सकाळी उठलो, छान असं फ्रेश झालो, घर फ्रेश केलं आणि मग आता थोडीशी पोटा पाण्याची सोय करायची म्हणून इथे आज मी मस्त पराठे बनवणार होते. सो मिश्रण मी आधीच तयार करून ठेवलं होतं. मी इथे ब्रॉकली प्लस आलू असं छान स्टीम करून घेतलं होतं आणि त्याचं एक मिश्रण बनवलं होतं. त्यामध्ये बाकी अजून व्हेजिटेबल्ससुद्धा ॲड केले होते आणि हेल्दी असे आज पराठे मी बनवणार होते. सो मस्त पराठे बनवले. सगळ्यात आधी अनायाला खायला दिला आणि त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये जास्त तिखट ॲड करते आणि सेम मग मी आमच्यासाठी बनवत असते. आणि आज फक्त ब्रेकफास्टच थोडासा हेवी करायचा होता म्हणून मी पराठे बनवायचं ठरवलं. आणि मग हे झाल्यावर आम्हाला जरा बाहेरही जायचं होतं शॉपिंगसाठी. रोशनचं ऑफिसचं कामही आवरणार होतं लवकरच, म्हणून मी पटापट हे सगळं आवरलं आणि मग त्यानंतर म्हटलं आता तयार व्हायचं आहे तर तुमच्याशी सुद्धा शेअर करते की मी बाहेर जाताना कशी तयार होते. एकदम सिम्पलचं असं माझं तयार होणं असतं. सो पहिले तर फेस वॉश छान करून घेतला. लिप केअर मी पहिले लावते, कारण त्याच्याशिवाय माझा मेकअप म्हणा किंवा कुठलीच तयारी सुरू होत नाही. त्यानंतर आता रिसेंटली ना हे घरात लॅक्मेचं क्रीम आहे, ते मला खूप आवडायला लागलं आहे. ते खूप दिवसापासून घरात होतं. नाईट क्रीम प्लस डे क्रीम असं होतं. मी कधी यूज नाही करून बघितलं, कारण ते रोशनने मागवलं होतं. पण आज 2-3 दिवसापूर्वी म्हटलं की आपण यूज करून बघू आणि ते मला खूप छान वाटलं. तुम्ही बघू शकता लावल्यावर किती छान एकदम फेसवर मस्त असा ग्लो येतो. म्हटलं आता ते लावू. त्यानंतर मस्त सनस्क्रीन लावून घेतली. सध्या आता ही पिलग्रिमची सनस्क्रीन मी यूज करते आहे, सो ती लावली. त्यानंतर थोडंसं बीबी क्रीम, सीसी क्रीम जे काय असेल ना ते मी लावते. त्याने याने स्किन अगदी इव्हन टोन दिसते, त्याच्यामुळे मग मी हे प्रिफर करते लावणं फाउंडेशन वगैरेपेक्षा. खूप जास्ती हेवी मेकअप करायचा असला तेव्हाच मी फाउंडेशन वगैरे यूज करते. अदरवाईज रेग्युलर यूजसाठी हे बीबी क्रीम परफेक्ट आहे. त्यानंतर थोडंसं कॉम्पॅक्ट लावून घेतलं आणि मग हे आयब्रो पेन्सिलने आयब्रो सेट करून घेतल्या. थोडंसं काजळ लावत असते, जे की माझं अगदी मॅन्डेटरी आहे. आणि तुम्हाला माझ्या डोळ्याखाली थोडंसं काळं जे दिसते ना ते काजळामुळेच दिसतं, कारण काजळ मला रेग्युलर लागतं आणि थोडं ना थोडं ते पसरतं, त्याच्यामुळे डोळ्याखाली थोडंसं काळं असं दिसतं. त्यानंतर ब्राऊन मी अशी थोडी डार्क शेडची लिपस्टिक लावली होती, जी मी कधीच लावत नाही. तुम्ही बघितलं असेल माझ्या लिपस्टिकचे शेड्स एकदम फेंट आणि नॉर्मल असतात, न्यूड असतात. त्यानंतर छान अशी एक पोनी घातली, कारण आज मी हेअर वॉश केलं नव्हतं आणि मला केस मोकळे पण ठेवायला आजकाल खूप कंटाळायला लागलं आहे, कारण केस खूप वाढले आहेत. मला इतके मोठे केस नाही आवडत, सो मी लवकरच ते कटसुद्धा करणार आहे. त्यानंतर परफ्यूम आणि स्पेक्ट्स लावून आम्ही घराबाहेर पडलो आणि मॉलला जेव्हा केव्हा येतो आम्ही आतमध्ये जाण्याच्या आधी 10 मिनिटं तरी आम्हाला इथे थांबावंच लागतं, कारण अनायाला हे फाउंटेन्स बघायचे असतात. सो तिचं बघणं झाल्यावर आम्ही गेलो आणि थोडीशी शॉपिंग करायला सुरुवात केली. काय म्हणते? अरे बाप्पा बाप्पा. आता मला वेस्टर्न काहीच घ्यायचं नव्हतं. खरं तर आम्ही ट्रेडिशनल ड्रेस घेण्यासाठी आलो होतो, पण खालच्या सेक्शनमध्ये ते दिसलं. म्हटलं चला बघून घेऊ एकदा. आणि हा ड्रेस मला खूप आवडला, पण शेवटी मी तो घेतला नाही, कारण मला घ्यायचं नव्हतं. आज मला असं होतं की नाही, लिमिटेड आपल्याला पाहिजे त्याच गोष्टी घ्यायच्या, उगाची जास्तीची शॉपिंग नाही करायची. आणि म्हणून हा सुंदर असा ब्लॅक ड्रेस मी घेतला आहे. ट्रेडिशनल ड्रेस ॲक्च्युली तेच घालून आता बोर झालं, म्हणून वर्षातनं 1-2दा तरी मी ट्रेडिशनल ड्रेसेस घेत असते आणि आज तो मस्त असा ब्लॅक कलरचा घेतला. तुम्हाला ड्रेस कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आता थोडीशी भूक लागली होती, कारण ऑलरेडी 4 वाजत होते, म्हणून पेटपूजा करायला गेलो. रोशनने त्याच्यासाठी काहीतरी नॉनव्हेज घेतला आहे नेहमीप्रमाणे, आणि मी म्हटलं चला आज चीट करूया आणि मस्त असा बर्गर खाऊ. सो आम्ही बर्गर खायला गेलो. ते मम्मासाठी. हॅपी. आणि मॉलमध्ये आले म्हटल्यावर आम्हाला मॅन्डेटरी प्ले झोनमध्ये जावंच लागतं. तिथे जाऊन फक्त हिला ही गाडीच खेळायची असते आणि आम्ही न चुकता मग तिला घेऊन जातो. 5-10 मिनिटं तिथे खेळू देतो आणि त्यानंतर मग आम्ही मॉलच्या बाहेर पडलो. सकाळपासूनची भटकंती संपली नाही आमची आणि अनायला झोप आली आहे, हो ना नानू?
पण अजिबात ती दाखवत नाही की मला झोप आली आहे. तिला झोपायचंच नसतं. हो ना नानू? कशाला हॉर्न वाजवायचा? असं लोकांना त्रास होतो आपण हॉर्न वाजवला की वारंवार. नसतो वाजवायचा हॉर्न. आणि आता आम्ही कुठे चाललो एकदम महत्वाच्या कामाला. सो आजचा वीकेंड इज काय म्हणते एकदम प्रॉपर संडे सारखा. संडे नाही, सॉरी सॅटर्डेच आहे. तर एकदम वीकेंड सारखं चाललंय. आणि मस्त सकाळी उठून घरातला नाश्ता झाला, बाहेरचं खाणं पिणं झालं, शॉपिंग झाली. आता घरातली गृहस्थीची शॉपिंग म्हणजे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स ते आहेत. प्लस अनायाची मामी येणार आहे आज, तर काहीतरी नॉनव्हेजचा पण प्लॅन करणार रोशन आणि कारण रोशनला एक कोणीतरी सोबती मिळून जाता खायला, मी खात नसल्यामुळे. सो बघू मग त्याच्यानंतरचं काय काय होतं. पण आता पण त्याचा असा प्रॉपर वीकेंड स्पेंड झाला आहे. आणि बाकी काही नाही. आता भाजी घेते. तुला काही बोलायचं नानू? बोल ना. माझ्याकडे घरी पोहोचल्यावर आम्हाला 5 वाजले होते आणि मग संध्याकाळचं आपलं रुटीन सुरू होतं. सगळ्यात आधी म्हटलं आपण इथे चहा ठेवून देऊ आणि अशा प्रकारे मी मल्टीटास्क करत असते नेहमीच. सो चहा बाजूला ठेवला, अगदी कमी गॅसवर ठेवला. दूधही गरम करायचं होतं तर दूध बाजूला ठेवलं गरम करण्यासाठी, ते पण कमी गॅसवर ठेवलं. आणि इकडे म्हटलं तोपर्यंत आपण कपडे काढून घेऊ. सो कपडे काढले. रोशन खाली गेला होता, जे आम्ही सामान घेऊन आलो होतो म्हणजे भाजीचं वगैरे ते गाडीतच राहिलं होतं. सो रोशन ते सगळं आणायला खाली गेला होता. तेवढ्यात मी सगळे कपडे काढून घेतले आणि कपड्यांच्या घड्याही घालायला सुरुवात केली. आणि ते आणण्याचं कारण असं की ते गाडीत गरमीने खराबही होतं आणि मला त्या सगळ्या गोष्टी फ्रीजमध्ये अरेंज पण करून ठेवायच्या होत्या. प्लस त्यातल्या काही गोष्टी निवडून ठेवायच्या होत्या. सो म्हणून त्याला म्हटलं ते आधी मला आणून दे आणि म्हणजे माझ्या कामांना सुरुवात होऊन जाईल. एक साधा हे फक्त आज व्लॉग आहे म्हणून, नाही तर मला स्वतःला करायला लागतं. किती खोटं. नानू झोपली, एकटी जाऊन झोपली. तिला एवढी झोप आली होती. तिकडून आली, पहिले तिचं खाणं पिणं केलं आणि म्हटलं मग ती थोडीशी बिझी झाली खेळण्यामध्ये आणि चहा ठेवला. म्हटलं कपडे काढू ते करू. तर ती म्हणते मला झोप आली. म्हटलं तू झोप, बाबा गेलं, मला दार उघडायचं असं म्हणून तिला पाठवलं आणि ती झोपली आहे. सो नाव वी कॅन एन्जॉय टी. आता घरातलं सगळं आवरलं होतं. भाजी फ्रूट सगळं मी लावून ठेवलं होतं. म्हटलं चला आता आपण स्वतःही थोडंसं फ्रेश होऊन जाऊ. आणि आता 6 वाजले होते अराऊंड. अनाया छान झोपली होती. मला स्वतःचा थोडासा वेळ मिळाला तर म्हटलं चला थोडं स्किन केअरसुद्धा करून घेऊ. सो मस्त असं फेस वॉश केलं, छान फ्रेश झाली. आणि त्यानंतर मग स्किन केअरमध्ये थोडंसं स्क्रब आणि एखादा मास्क लावणे, एवढं मी विकेंडला जमेल तसं करत असते. सो आज म्हटलं ते करू म्हणून पहिले इथे स्क्रब करून घेतलं. हे स्क्रब मी यूज केलं 10 मिनटं तरी थोडंसं हाताने छान स्क्रब करून घ्यायचं. मग फेस वॉश करून घेतला आणि त्यानंतर मास्क. तो इथं माझ्याकडे ना चारकोल मास्क आहे. खूप छान आहे हा मास्क. म्हणजे नुसतं तो लावल्यावर फ्रेश वाटत नाही तर पूर्ण चेहऱ्यावरची केस वगैरे जे आहे ना ती निघून जातात. म्हणून मला तरी खूप आवडतो. सो छान असा मास्क लावून घेतला चेहऱ्यावर आणि त्यानंतर तो वाळेपर्यंत मी बाकीची कामं केली. हे वाळेपर्यंत म्हटलं हे काम करून घेऊ. अनाया झोपले तर सगळी कामं किती निवांत होतात. आणि तर रोशन पण चाललाय जिमला. माझ्या बहिणीला यायला अजून अर्धा तास बाकी आहे. स्वयंपाकाची तयारी करायची आहे. पण हे काम जर आता केलं नाही ना तर मग हे मेथीची भाजी लांबणीवर जाते. आणि मेथीची भाजी आमच्याकडे मंडेला फिक्स असते कारण मग ती खराब होते. त्याच्यामुळे मी संडेला मोस्टली भाजी आणते. तर मग तोडून ठेवते आणि मग डायरेक्ट मंडेला याची भाजी करून आम्ही मोकळी करतो. सो असं काहीसं असतं मेथीचं. आणि मेथीची भाजी खूप आवडीची आहे आमच्या सोबत. पालक ट्यूजडेला असते, हे फिक्स आहे एकदम. आणि मग त्यानंतर बाकीच्या भाज्या होत राहतील. सो आता हे एवढं काम करते. वटाणे मी भरपूर आणले आहेत
कारण माझा उद्या पावभाजी बनवायचा पण प्लॅन होता आणि मला तसे प्रत्येक गोष्टीमध्ये वाटाणे खूप आवडतात. सो ते पण अर्धे तरी काढून ठेवते दाणे, मग अर्धे बघता येतात कारण पूर्ण दाणे जरी काढून ठेवले तर मग ते पण असे हे होतात, खराब होतात लवकर. सो म्हणून मी अर्धे तरी दाणे काढते आणि मेथी तोडून घेते. तोपर्यंत रोशन पण काय नॉनव्हेजचा आज प्लॅन आहे ते सगळं घेऊन येईल आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाची तयारी करते आणि होपफुली तोपर्यंत अनाया पण उठेल. हे वाळेपर्यंत म्हटलं हे काम होऊन जाईल. अरे देवा, उठली. काय केलं मम्माने नानू? असं लावून घेतलं. कशी दिसते मम्मा? छानच दिसते का ग मम्मा नेहमी? अशी काळी काळी पण छान दिसते मम्मा. हो, तुझी झोप झाली? लवकरच उठली ग तू. तुला असं वाटलं होतं की तू जेवण करते? अच्छा, तुला खूप काही काही वाटत असते ग नानू. असंच आहे. हळू हळू हळू. काय झालं? तुम्ही बघितलं असेल अनाया मामीची किती वाट बघत होती. 2-2 वेळा ती गेटवर जाऊन बघत होती की मामी आली का. मग म्हणते नाही आली मम्मा अजून. फायनली तिची मामी आली आणि मग ती खेळायला लागली. माझं मास्कही वाळलं होतं, म्हटलं आपण हे काढून घेऊ. ते काढायला ना खरंच खूप त्रास होतो, डोळ्यात पाणी येत होतं लिटरली माझ्या. पण त्याने ना चेहऱ्यावर छोटे छोटे जे काही आपले केस असतील ना ते निघून जातात, त्यामुळे चेहरा एकदम फ्रेश दिसतो आणि मग वेगळं काही असं ट्रिम वगैरे करायची गरज पडत नाही किंवा वॅक्स वगैरे करायची गरज पडत नाही. कुणाकुणाला फेसवर खूप केस असतात, मला तरी फार नाही आहे, त्याच्यामुळे तेवढा त्रास होत नाही आणि मग याने ते छान क्लीनसुद्धा होऊन जातं. सो मास्क काढून घेतलं आणि छान असं एकदा फेस वॉश केलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता फेसवर छान असा ग्लो आलेला आहे. सो वीकमधनं एकदा नाहीतर महिन्यातनं 2दा तरी आपण असं स्वतःसाठी थोडासा वेळ काढून स्किन केअर केलंच पाहिजे. तुम्ही करता की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे सगळं होईपर्यंत 7:30 वाजले होते आणि आता मला स्वयंपाकाला लागणं खूप गरजेचं होतं. सो मी इकडे पहिले तर थोडासा कांदा वगैरे कापून घेतला. कांदा खोबरं म्हणजे भाजीची तयारी जी होती ती करून घेतली. सो कांदा खोबरं इकडे भाजायला घेतला आणि सोबत कणिकसुद्धा भिजवायला घेतली. जेव्हा मी स्वयंपाक करते तसं माझ्या मल्टिपल गोष्टी चालल्या असतात. असं अजिबात नाही की एक गोष्ट करायची मग त्यानंतर थांबायचं, असं नाही आहे. मी सोबत जे काय होऊ शकते ते सगळं करत असते. सो इकडे कणिक भिजवली आणि कांदा खोबरं भाजून झालं. मसाला रेडी करून ठेवला. रोशन यायचा होता जिमवरून, तेवढ्या वेळात बेसन बनवलं. ते बेसन माझ्यासाठी आहे कारण मी नॉनव्हेज खात नाही. मग इकडे रोशन येईपर्यंत म्हटलं आपण पोळ्यासुद्धा टाकून घेऊ. तेवढ्यात रोशन आला आणि मग इकडे कुकरमध्ये मटण शिजवायला ठेवलं होतं. सोबत अनायासाठी सूपही मी बनवलं होतं. सोबत इकडे मसाला भाजून घेतला आणि मग इकडे मटण शिजून तयार होतं. कुकर थंड होईपर्यंत माझा मसालाही झाला होता आणि छान असं इकडे मस्त मटण करी तयार झाली होती. पहिले ते त्यांना फ्राय खायला दिलं आणि त्यानंतर मग रस्सा भाजी बनवली. पिऊन बघ काय झालं. फुफू करू? सूप पाहिजे ना तुला? हे काय आहे सूप? पिऊन बघ, नंतर पिशील. बाबा तुम्ही पिऊन दाखवा एकदा कसं झालं नानूला सांगा. वाव नानू, व्हेरी टेस्टी. तुला आवडते नानू हे सूप? पिऊन बघ. अगं तुला आवडते. एक घूट प्लीज. व्हेरी नाईस, व्हेरी पॉझिटिव्ह फीडबॅक. त्यातले ते असेल विदर्भी अंकित. काय टू एक्झॅज्युरेट, अंकितासारखं मटण अख्ख्या पुण्यात कुणीच नाही बघ. हॅलो. आणि मग सगळ्यांची जेवणं झाली. रोशन आमच्या सगळ्यांसाठी पान घेऊन आला होता आणि आता खरं सांगते मी सकाळपासून काही ना काही कामांमध्ये इतकी बिझी होती, जराही मला थोडासा आराम करायला वेळ मिळाला नाही आहे. सो आता मी खूप थकली होती, म्हटलं मला आता उठायची पण इच्छा होत नाही आहे. फायनली हे मस्त पान खाल्लं आणि यासोबतच दिवसाचा शेवट केला. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.